विन्स्टन चर्चिल म्हणाले की मी काय करतो ऐकायचं आहे का, की आय इट लाईक अ पिग, आय स्मोक लाईक अ चिमनी, आय ड्रिंक लाईक अ फिश. पण मी डॉक्टर राम भोसले यांच्यामुळे मी अतिशय फिट आहे. कसं हे होऊ शकतं, मसाजने कसं काय बरं होऊ शकतात, ॲक्युपंक्चरने कसं होऊ शकतात. डॉक्टर राम भोसले एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंना ट्रीटमेंट करत होते आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टरांना एक विनंती केली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांना पाठदुखीचा त्रास झाला अचानकपणे, तर तुम्ही जरा जाल का तिकडे. ॲक्युपंक्चर म्हणजे फक्त सुई लावली म्हणजे काम झालं नाही, त्याची जी ॲक्युरसी आहे ती फार इम्पॉर्टंट आहे, ती त्या बिंदूपर्यंत जाणं, तर तेव्हाच त्याचा रिझल्ट येणार आहे. हेल्थ मिनिस्टर आल्या ॲना अब्दुल्ला, त्यांना बरगड्यांमध्ये पेन होतं आणि प्रचंड पेन होतं 3 वर्षांपासून. त्यामुळे सगळ्या अँगलमध्ये त्यांचं पेन गेलं. म्हटलं बेस्ट, आणि अक्षरशः नाचायला लागला. त्यांनी तिथे आफ्रिकन भांगडा केला अक्षरशः. नरम सोफा हा दुश्मन आहे, कारण मग स्पाईनचा जो नॅचरल कर्व असतो तो त्यामध्ये बिघडतो. कारण ज्या पद्धतीने आपण सोफ्यावर बसतो आणि त्यानंतर जे स्पाईनवर प्रेशर येतं ते खूप त्रासदायक असतं. दुखणं हे आपली शत्रू नाही आहे, ते आपला मित्र आहे. तो सांगतोय आपल्याला की बाबा बघ माझ्याकडे, मी रडतोय, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. इंडिकेशन आहे. आणि तीच इंडिकेशन डॉक्टरांनी आणि ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी ओळखणं आणि त्याकडे चांगल्या दृष्टीने पाहणं इम्पॉर्टंट आहे. नमस्कार मंडळी, चिकित्सा नी स्पाईन अँड मोर संगे वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. नैसर्गिक आरोग्य प्राप्ती विथ चिकित्सा या सिरीजचा हा 3रा भाग आहे. या सिरीजमध्ये आपण टप्प्याटप्प्याने ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक या प्रकारच्या प्रक्रिया आणि त्याचबरोबर गुडघा, पाठ, कंबर, मणका, पाय याच्या दुखापती याबद्दल बोलत आहोत. या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत रमाकांत देवरुखकर सर. दैनंदिन जीवनामध्ये ना मंडळी आपल्याला काही वाईट सवयी असतात आणि त्या वाईट सवयींमुळे आपलं काही ना काहीतरी दुखापत होते, काही ना काहीतरी दुखायला लागतं. मग त्याच्यावर आपण उपचार घेतो आणि उपचार घेतल्यानंतर आपण त्या सवयी कायम ठेवतो आणि पुन्हा एकदा ती दुखणी तोंडवर काढतात. त्यामुळे अशा कोणत्या वाईट सवयी आहेत आयुष्यामध्ये ज्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, ते आपण दूर केल्या पाहिजेत, ह्याबद्दलही आपल्याला काही इन्साईट या एपिसोडमधून मिळणार आहेत. आणि मंडळी, हा भाग बघताना तुम्हाला सांधेदुखीबद्दलचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न जर आले तर ते तुम्ही निसंकोचपणे कमेंटमध्ये टाका. आजच्या भागामध्ये देवरुखकर सरांनी देश विदेशातील कैक व्यक्तींना कशा प्रकारे त्यांच्या वेदनांतून मुक्त केलं याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे करत असताना देवरुखकर सरांनी फक्त उपचारच दिले नाहीत तर देश विदेशातील विविध प्रक्रियांचा ते आज देखील अभ्यास करत असतात. देवरुखकर सरांचे गुरु डॉक्टर राम भोसले यांचे देश विदेशातील विविध अनुभव देखील आपल्याला सरांनी आज सांगितलेले आहेत. त्यामुळे या पूर्ण गप्पांमध्ये फारच मजा आलेली आहे. जसं मी भागाच्या सुरुवातीला म्हटलं की आजचा भाग हा चिकित्सा नी स्पाईन अँड मोर संगे आहे. गेली 40हून अधिक वर्ष ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक आणि जगातील विविध प्रक्रियांचं इंटिग्रेशन करून चिकित्साने लाखो रुग्णांना त्यांच्या समस्यातून दूर केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअली त्यांची प्रवृत्ती जाणून घेऊन समस्येच्या मुळापर्यंत जाऊन पारंपरिक आणि मॉडर्न शास्त्रांचा वापर करून ट्रीटमेंट देण्यात चिकित्साची टीम पारंगत आहे. चिकित्साची मुंबईमध्ये दादर, बोरिवली, ठाणे आणि पुणे येथे सेंटर्स आहेत. तुम्हाला जर का त्यांच्या टीमशी संपर्क साधायचा असेल, तुम्हाला काही दुखापत झाली असेल ती दाखवायची असेल, तर त्यांना संपर्क साधण्यासाठीची माहिती म्हणजे त्यांचा पत्ता, त्यांचे फोन नंबर आपण खालती डिस्क्रिप्शनमध्ये आणि खालती कमेंटमध्ये दिलेले आहेत. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो वायफळ कुतूहलच्या या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन रमाकांत देवरुखकर सर. लेट्स गो. देवरुखकर सर, नमस्कार. आज मला तुम्हाला एकदम मी एक फॅसिनेटिंग गोष्ट आहे माझ्यासाठी की आता एक 40 वर्ष आपण सेवा पुरवतोय. मुंबईच्या अराउंड काम चालू केलं, ते परदेशात कसे जाऊन पोचले आणि ते परदेशाचे तुमचं कसं रिलेशनशिप आहे आणि तुम्ही इथे जे तुम्ही शिकलायत म्हणजे जगभरातनं शिकून तर आलेलंच आहात पण ते जगभरात पोचवताय पण तुम्ही आणि पोचवलेलं सुद्धा आहे. तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की कुठे कुठे आपण गेलोय आणि का गेलोय मुळात. हो बरोबर. कसं आहे की माझे गुरु डॉक्टर राम भोसले यांनी 160 देशांमध्ये प्रवास केला. त्यांना नित्यानंद स्वामींनी आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या देशात आपली कला दाखवली. इथे साधारणतः 18 वर्ष काम केल्यानंतर मला असं नेहमी वाटायचं की आपण इथे पेशंट्स बरे करतोय पण आपल्याला परदेशात सुद्धा जाऊन आपली कला, आपलं जे काम आहे, आपण जे एवढे बरेचसे पेशंट्सना आपण जो रिलीफ देतोय तो जरा दाखवायला पाहिजे. ते काम आपल्याला त्याचं ॲप्रिसिएशन कसं मिळतं हे पाहायला पाहिजे. तर ही नेहमीच इच्छा असायची. पण एकदा काय झालं की 2000 साली ईस्ट आफ्रिका, टांझानिया या देशातनं मला निरोप आला की तिकडचे एक उद्योगपती आहेत, खूप मोठे उद्योगपती,
की ज्यांचे स्वतःचे चार्टर्स वगैरे त्यावेळेचे असे, आणि सगळा मोठा पॅलेस तिथे त्यांचा, म्हणजे तिथल्या प्रेसिडेंटपेक्षा मोठा पॅलेस असा त्यांचं घर असलेले असे ते उद्योगपती. तर त्यांना एक मेजर प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी सगळीकडे फिरलेत ते, पण त्यांना कुठेच त्यासाठी आराम मिळत नाही. ओके. तर तुम्ही कृपया याल का तिकडे, अशी संधी कधी सोडू नये. तिकडे गेल्यानंतर मी पाहिलं तर त्या व्यक्तीला झोप नाही यायची, म्हणजे झोपायला गेले की त्यांना अस्वस्थ व्हायचे. ओके. आणि बसून राहायचे, म्हणजे ते रात्र बसून राहायचे. ते सरळ झोपू शकत नव्हते ना कुशीवर, म्हणजे बेडवर झोपूच शकत नव्हते, आणि बसून त्यांना झोप यायची नाही. मग ते काय करायचे की त्यांचे जे त्याचा जो ड्रायव्हर आहे त्याला ते रात्री बोलवायचे, गाडीत बसायचे आणि सिटीमध्ये फिरायचे ते शहरामध्ये रात्री. आणि जेव्हा ती गाडी अशी थोडी हलायची ना, त्यात ती त्यांना डुलकी यायची आणि त्यात ते झोपायचे. ओके. आणि तसं येऊन ते मग परत सकाळी, म्हणजे जेवढी काही बाहेर फिरले की परत घरी यायचे. असं त्यांचं वर्षानुवर्ष सुरू होतं. म्हणजे सगळं आहे पण झोप नाही. झोप नाही आहे. म्हणजे बघा, इतका मोठा उद्योगपती, त्यासाठी त्याने अमेरिकेपासून UK सगळीकडे त्यांनी उपचार घेतले, पण कुठेच त्यांना बरं वाटत नव्हतं. मग मी गेलो, मी त्यांना पाहिल्यानंतर मग वेगवेगळ्या पद्धतीने मी डायग्नोज केलं. आणि डायग्नोज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकतर त्यांना हायटस हर्निया पण होता आणि आणखी वेगळे प्रॉब्लेम्स होते. सायकोसोमॅटिक पण काही इश्यूज होते. स्पाईनमध्ये, कुंडलिनीमध्ये पण त्यांना इश्यू होता. मग त्यांना मी उपचार सुरू केले. म्हटलं गुरुचं नाव घेतलं, मावतर बाबाजींचं नाव घेतलं, डॉक्टर राम भोसलेंचं नाव घेतलं, माझ्या वडिलांचं नाव घेतलं आणि काम सुरू केलं. एक प्रोग्राम बनवलं आणि त्यांना पहिल्यांदा संगीतोपचाराबरोबर मेडिटेशन, काही योगासनं, काही मसाज ट्रीटमेंट, काही स्ट्रेचिंग्स आणि संवाहन चिकित्सा, ह्या सगळ्या मी सुरू केल्या वेगवेगळ्या पद्धतीने. 1-2-3 दिवस मी पूर्णपणे, म्हणजे सकाळी साधारणतः 1.5-2 तास, संध्याकाळी 1.5-2 तास. आणि 3 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी रात्री त्यांना अतिशय छान झोप आली. सगळ्यात आधी कोणी आभार मानले असतील माझे? कोणी? घरातल्याने त्यांच्या? नाही, ड्रायव्हर. कारण तो ड्रायव्हर होता, शहरात फेऱ्या मारायला लागायच्या, दिवसा पण काम करायचा, ऑफिसमध्ये जायचे ते तेव्हा, आणि रात्री पण त्याची ड्युटी. मग त्याची झोप उडालेली होती अनेक वर्ष. त्याने येऊन अक्षरशः माझे म्हणालं थँक्यू म्हणून, खलिफा नाव त्याचं, आणि त्याने थँक्यू म्हटलं. त्याने अतिशय त्या दिवशीपासून तो रात्री घरी जायला लागला. आणि ही जी बातमी आहे ना की ह्या व्यक्तीला बरं वाटलं, ही पंचक्रोशीत पोहोचली. तर त्यामुळे मग सगळे म्हणाला की आम्हाला पण दाखवायचं. तर मग पहिल्यांदा तिकडे एक तिकडचे मोठे लॉयर, आपल्या इकडचे राम जेठमलानी, तर तिथले राम जेठमलानी समजा तुम्ही. ओके. इतके ते मोठे, म्हणजे, आणि त्यांचं नाव होतं मुकोनो. ते आले. त्यानंतर मुकोनोंना बरं वाटायला लागलं. त्यानंतर तिकडचे किनाना म्हणून तिथले पार्लमेंटमधले स्पीकर, 3 पार्लमेंटमधले, ते आले. त्यांना बरं वाटायला लागलं. मग हेल्थ मिनिस्टर आल्या, ॲना अब्दुल्ला. ओके. त्यांना बरगड्यांमध्ये पेन होतं आणि प्रचंड पेन होतं 3 वर्षांपासून, आणि ते कशानेही बरं वाटत नव्हतं. त्या पण खूप ठिकाणी फिरल्या होत्या. आणि देशाच्या हेल्थ मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर म्हटल्यानंतर त्यांना काय कुठेही कमतरता नव्हती ट्रीटमेंटसाठी. पण जो पेन होता बरगड्यांमध्ये, त्यामुळे त्यांना बसता पण यायचं नाही, झोपता पण यायचं नाही, म्हणजे कुशी बदलता पण यायची नाही, इतका त्यांना त्रास होता. आणि इंटरकोस्टल न्यूरोलॉजिया म्हणतात त्याला, अशा प्रकारचं ते पेन होतं. आल्या, बसल्या तिथे. म्हटलं असं मला म्हणतात की पेन होतं आहे. म्हटलं ठीक आहे, बघूया आपण काय करता येईल. मग मी त्यांना तिथे म्हटलं बेडवर झोपू शकता का? तर म्हणे नाही, मी झोपू नाही शकतो, तुम्हाला काय करायचं ते बसून करा. म्हटलं ठीक आहे, तुम्ही असंच बसा. आणि मी एक उपचार पद्धती शिकलो होतो जी चीनमध्ये, ग्वाशा नावाची, ती मी त्यांना अप्लाय केली तिथे आणि सुरू केलं. एक साधारण 6 ते 7 मिनटं झाली असतील. मी म्हटलं आता तुम्ही थोडं उतरून बघा. तर म्हणे त्या उतरल्या खाली, उतरल्या आणि म्हणते माझा पेन गॉन, गेलं पेन. म्हटलं आता झोपून बघा. झोपल्या. हो. वळून बघा, परत उठा, परत झोपा, खाली बसा, वर उठा.
त्यामुळे सगळ्या अँगलमध्ये त्यांचं पेन गेलं. म्हटलं बेस्ट. आणि अक्षरशः नाचायला लागला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपण भांगडा केला, त्यांनी तिथे आफ्रिकन भांगडा केला अक्षरशः. आणि साधारणतः मी जितके दिवस तिथे होतो, 8-10 दिवस, तितके दिवसात त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. आणि मग त्यांनी मला एक ॲप्रिसिएशन त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे क्लिनिक उघडा आणि आमच्या देशाला तुमच्यासारखी सेवा पाहिजे. पण मग वडील म्हणाले की नाही, तुला इथेच यायचं आहे परत इंडियामध्ये, इथे खूप काम जोरात सुरू आहे आपलं, तर तू काही तिकडे जाऊ नको. पण मग त्यांनी मला एक लेटर दिलं, ॲप्रिसिएशन त्यांच्या लेटर हेडवर, की ही अशी अशी सेवा आहे, त्याने मला भरपूर फायदा झाला आणि मी आज परत माझं काम करू शकते आणि अशा प्रकारची सेवा तुम्ही प्लीज इंट्रोड्यूस करा टांझानियामध्ये. असं म्हणजे खूप छान अनुभव होता तो. आणि जितके काही पेशंट येत होते तिथे वेगवेगळे, त्या सगळ्यांना बरं वाटत होतं. साधारण मी 3 आठवडे राहिलो. मी माझं थोडं एक्सटेंड केलं मी. आणि त्या 3 आठवड्यात मी एका पेशंटसाठी गेलो होतो आणि तिथे जवळजवळ मी 14 पेशंट्स पाहिले. आणि ते 14ही पेशंट्सना त्यावेळी बरं वाटायला लागलं. त्यामुळे माझं नाव झालं टांझानियामध्ये, आफ्रिकेच्या या देशात. मग पुढील व्हिजिटमध्ये माझ्याकडे लंडन, अमेरिका इथून लोक यायला लागले. माझ्या व्हिजिट्स तिकडे वाढल्या. मग मी फक्त व्हिजिटिंग करायचो, तिकडे जायचो, थांबायचो आणि पेशंट्स बघायचो. मग काही सेटअप्स असे केले तिकडे. साधारण मग 3-3 महिन्यासाठी मग आम्ही जायला लागलो. नंतर मग मी काही पेशंट्सना प्रोग्राम बनवून ठेवलेले असायचे. मग माझे इकडचे जे डॉक्टर्स, थेरपिस्ट असायचे ते जाऊन तिकडे मग ट्रीटमेंट करायचे. असं करत आम्ही बरीच वर्ष तिथे त्या देशामध्ये आम्ही सेवा दिली. इंटरनॅशनल. येस, इंटरनॅशनली. तर कसं आहे की परदेशात जी मला पावती मिळाली, म्हणजे माझ्या कामाची जे ॲप्रिसिएशन मिळालं, ते ॲप्रिसिएशन एक हुरूप येतो ना, नेहमीच आहे. म्हणजे आपल्याला माहीत असतं काम आपल्याला सगळीकडेच मिळत असतं. पण इतक्या वेगवेगळ्या पॉलिटिशियन, उद्योगपती, वेगवेगळे लोक, जे मोठे लोक आहेत, ज्यांना हे जग माहीत आहे, या जगात वेगवेगळ्या थेरपीज माहीत आहेत, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स माहीत आहेत, ते फिरतात सगळीकडे, त्यांना एक्सपोजर खूप आहे. असं असताना एक इंडियातनं माणूस जातो आणि तो जाऊन तिथे काहीतरी काम करून दाखवतो पेशंट्सवर आणि त्यांना बरं वाटतं. हे ॲप्रिसिएशन नक्कीच प्रेरणादायी होतं माझ्यासाठी. म्हणजे कसं आहे की एखादा गायक असेल तर त्या गायकाला खूप काही हजारोंच्या गर्दीने तारीफ करायला पाहिजे असं नाही. त्याला एक जरी ऐकणारा नीट मिळाला तरी त्याला बरं वाटतं की नाही, हे ॲप्रिसिएशन आहे, ह्याला माझं गाणं आवडलं आहे. तर ते आपण नेहमीच आपल्याला उत्साह वाढवणार असतो आणि त्याच्याच ऊर्जेवर आपण पुढे गोष्टी करायला लागतो. नक्कीच. तर आपण जसं म्हणतो की कामाची पावती, तर एक किस्सा आम्हाला डॉक्टर राम भोसलेंनी सांगितला होता की एकदा अमेरिकेचे प्रेसिडेंट आयझेनहॉवर, विन्स्टन चर्चिल आणि फील्ड मार्शल एका पार्टीमध्ये होते. तर तिथे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. तर फील्ड मार्शल म्हणाले की मी व्हेजिटेरियन डाएट करतो आणि सगळं वेळा नीट पाळतो, त्यामुळे मी फिट आहे. तर विन्स्टन चर्चिल म्हणाले की मी काय करतो ऐकायचं आहे का, की आय इट लाईक अ पिग, आय स्मोक लाईक अ चिमनी आणि आय ड्रिंक लाईक अ फिश. पण मी डॉक्टर राम भोसले यांच्यामुळे मी अतिशय फिट आहे. त्यामुळे मी एवढं सगळं करून सुद्धा डॉक्टर राम भोसलेमुळे मी फिट आहे. त्यामुळे सगळे हसायला लागले तिथे. तर अशा प्रकारे ही जी पावती होती की त्यांच्या कामाची, तर असे अनेक किस्से असतात जे आपल्याला प्रेरणादायी असतात. नक्कीच. कारण जसं तुम्ही योग्यरीतीने म्हणाल की काम होत असतं, पण त्याचं ॲप्रिसिएशन मिळालं की एक वेगळ्या प्रकारे, एक वेगळ्या एनर्जीने आपण पुन्हा जोमाने त्याच्यामध्ये काम करायला लागतो. आता आंतरराष्ट्रीय पद्धतीने तुम्ही 25 वर्षापूर्वी हे काम तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन केलं. आणि ह्याच्यामध्ये तुमचे जे गुरु आहेत डॉक्टर राम भोसले, त्यांचाही एक, जसं म्हणालात सुरुवातीला, की तेही एक इन्स्पिरेशन आहेत. कारण तेही एवढे जगभर 160 देश तिथे जाऊन त्यांनी त्यांची कला दाखवलेली आहे, त्यांना तिथे बोलवलेलं आहे. तर त्यांच्याकडनं स्पेसिफिकली कशा प्रकारची शिकवण तुम्हाला मिळाली? असं आपण म्हटलं की 160 वेळा ते परदेशवारी केली आणि भगवान नित्यानंदांचे ते शब्द होते की 160 बखत जायगा फॉरेन. ते खरं झालं. डॉक्टर राम भोसले एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंना ट्रीटमेंट करत होते आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टरांना एक विनंती केली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांना पाठदुखीचा त्रास झाला आहे अचानकपणे आणि तिथले डॉक्टर्स त्यांना ट्रीट करतात पण त्यांना बरं वाटत नाही, तर तुम्ही जरा जाल का तिकडे.
तर त्यांनी म्हटलं की तुमची आज्ञा आहे, मी नक्कीच जाईन. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळी अमेरिकेला जायची तयारीची व्यवस्था केली आणि मग हे अमेरिकेत पोहोचले व्हाईट हाऊसला. आयझनहॉवरनं त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी एक 8 दिवसात तुम्हाला बरं वाटेल. ते म्हणजे कसं शक्य आहे, मला तर सांगतायत की 1-2 महिने लागेल हे बरं व्हायला, तुम्ही कसं म्हणताय की 8 दिवसात. म्हटलं पाहूया ना आपण, 8 दिवसात नक्कीच बरं वाटेल. मग त्यांनी काम सुरू केलं. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे मसाज आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲडजस्टमेंट, बोन सेटिंग असं सगळं ते करत करत त्यांना ट्रीट केलं आणि 7व्या दिवशी त्यांना खूपच छान वाटायला लागलं आणि नक्कीच ते बरं झाले. म्हणजे मग आयझनहॉवर म्हणाले की इतका छान रिझल्ट, म्हणजे तुम्ही सांगितलं ते तसंच केलं. त्यांनी तिथून नेहरूंना सांगितलं की अशा पद्धतीने मला बरं वाटतंय आणि मग ते म्हणाले की मी तुम्हाला अमेरिकन सिटिझनशिप देतो. बघा, म्हणजे त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना अमेरिकन सिटिझनशिप देण्याचा प्रस्ताव त्यांनी आणला. पण ते म्हणाले की नाही, मला नको. मला भारतामध्ये अनेक लोक तिथे माझे ट्रीटमेंट घेतात, अनेक उद्योगपती, पॉलिटिशियन्स त्या वेळेचे, स्वातंत्र्य सेनानी, हे सगळे मोठमोठ्या लोकांना नेहमी माझी गरज लागते. त्यामुळे मग ते म्हणाले, त्याने सन्मानाने नाही सांगितलं. मग परत भारतात जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी नेहरूंना हे सांगितलं, पंडित जवाहरलाल नेहरूंना, की असं असं किस्सा घडला. म्हणे बरं केलंस तू नाही घेतलंस ते, पण तुझं जे काम आहे ते इतकं तू काम करतोयस, महात्मा गांधीजींपासून वेगवेगळ्या लोकांना फिट ठेवायचं काम तुम्ही करताय, तर मी भारतरत्न देण्याचा एक प्रस्ताव मी मांडतोय. तर त्यालासुद्धा डॉक्टर राम भोसलेने सन्मानाने नकार दिला की नको मला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत त्यांना पडायचं नव्हतं. त्यांना आपलं काम फक्त नेमाने करायचं होतं. तर तिथेसुद्धा त्यांनी असं काम त्यांनी आज जगभर वेगवेगळ्या देशात जाऊन केलं. तसंच एकदा त्यांना त्यावेळची जी सर्वेसत्ता जी आपली रशिया, जे स्टॅलिन यांच्याकडे एकदा बोलावणं आलं आणि मग स्टॅलिन जे आहेत रशियाचे प्रेसिडेंट, त्यांना जो प्रॉब्लेम होता त्यासाठी त्यांनी ट्रीटमेंट केली आणि त्यांना बरं वाटलं तिथे. पण तिथे कसं आहे की तिथले त्या देशामधल्या अनेक लोकांना ही उपचार पद्धतीने असं बरं वाटू शकतं यावर विश्वास नव्हता. तर स्टॅलिन त्यांना काय म्हणाले की डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्या लोकांसाठी काही डेमॉन्स्ट्रेशन अरेंज करू शकता का, की ज्याने त्यांचा विश्वास बसेल की नक्कीच ही कला किंवा ही मसाज पद्धती खूप उपयुक्त आहे. तर त्यांनी एक दिवस ठरवलं आणि अरेंज केलं. मग त्यांनी काही वस्तू मागवल्या तिथे. त्याच्यामध्ये एक टेबल मागवलं. ते मेटलचं टेबल होतं आणि त्याचे 4 पाय होते. त्या पायाखाली त्यांनी 4 बाउल्स ठेवले काचेचे आणि त्यात पाणी ठेवलं आणि एक पेशंट होता ज्याला 103 ताप होता, त्याला तिथे त्या बेडवर झोपवलं आणि त्यांनी संवहन मसाज चिकित्सा सुरू केली. साधारण थोड्या वेळातच त्यांनी बघितलं की तिथलं टेम्परेचर त्याच्या शरीराचं 2ने कमी झालं आणि बाऊलमधलं पाणी गरम झालं. 101 पर्यंत ताप आला. आणखी थोडा मसाज केला त्यांनी, आणखी 2ने कमी झालं, आणखी ते पाणी गरम व्हायला लागलं. असं करत करत त्यांचं तो ताप आहे तो 97 पर्यंत आला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं फक्त मसाजद्वारे. तर त्यामुळे ती जी तिकडे त्यांनी जे डेमॉन्स्ट्रेशन केलं त्याला खूपच चांगलं सगळ्यांचं ॲप्रिसिएशन मिळालं. तर असे अनेक चमत्कार डॉक्टरांना मग करावे लागायचे. की चमत्कार दाखवल्याशिवाय ह्या गोष्टीवर विश्वास नाही बदलत की कसं हे होऊ शकतं, मसाजने कसं काय बरं होऊ शकतात, ॲक्युपंक्चरने कसं होऊ शकतात. हे शुडो सायन्स आहे, सायन्समध्ये काही दम नाही, याचे काही पुरावे आहेत का. आता इतके वर्ष जर हे सायन्स सुरू आहे, 5-5 हजार वर्षांपासून अनेक लोक त्याचा लाभ घेत आहेत. आपला रिसर्च कुठेतरी कमी पडतो आहे, म्हणून आपण त्याला म्हणतोय की ह्या सायन्सने कसं बरं वाटू शकतं. हो की नाही. तर यामागे बऱ्याच गोष्टींचा रिसर्चचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तो व्हायला पाहिजे. मग नक्कीच आपल्याला कळेल की आज अनेक देशांमध्ये या सगळ्या उपचार पद्धतींचा खूप चांगला फायदा होतो आहे लोकांना. तर त्याकडे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी पण लक्ष वेधलं आहे. त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आयुर्वेदा, योग, निसर्गोपचार, वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत,
हिलिंग मेथड्स आहेत त्याचा जास्तीत जास्त आणि ज्या खूप कमी स्वस्तात आहेत, खूप उपलब्ध आहेत, त्याचा वापर जास्त करायला पाहिजे. नैसर्गिक चिकित्सा ही सर्वोत्तम चिकित्सा आहे आणि ती आपल्या देशात वाढवली पाहिजे. बरं. तर डॉक्टर राम भोसलेंबद्दलचे तुम्ही आत्ता जे अनुभव सांगतायत किंवा त्यांचे जे अनुभव सांगतायत आणि नक्कीच कारण इतक्या विविध ठिकाणी विविध लोकांना ते भेटलेत, हे सगळे अनुभव रेफरन्सिंगसाठी कुठे आपल्याला वाचायला किंवा बघायला मिळतील का? म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला अजून त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकेल? नक्कीच. त्यांच्यावर जे एक पहिलं पुस्तक निघालं ते सिद्धहस्त म्हणून, दिलीप चावरे म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं. बरेच वर्ष त्यांच्यावर पुस्तक लिहायचं सुरू होतं पण ते योग येत नव्हता. पण मग महावतार बाबाजींना डॉक्टर राम भोसलेंनी विचारलं की अशी अशी व्यक्ती आली आहे आणि त्यांना पुस्तक लिहायचं आहे, तर त्यांनी परमिशन दिल्याशिवाय त्यांना ते देत नव्हते. त्यामुळे महावतार बाबाजींकडून परमिशन आली आणि मग डॉक्टर राम भोसलेंनी दिलीप चावरे यांना सांगितलं की तुम्ही आता लिहू शकता म्हणून. आणि मग पहिलं पुस्तक गगनगिरी महाराजांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्यावेळी मी, दिलीप चावरे आणि आणखी 1-2 जण आम्ही खोपोलीच्या आश्रमात गेलो आणि गगनगिरी महाराज बसलेले होते. त्यांच्या हातात आम्ही पुस्तक दिलं आणि मग त्यांनी तिथे त्याचं प्रकाशन केलं. त्याचे फोटोज आहेत आणि म्हणाले की डॉक्टर कसे आहेत? म्हटलं छान आहेत, बरेच दिवस भेटले नाही आहेत, एकदा भेटायला पाहिजे. म्हटलं हो, कारण डॉक्टर राम भोसले नेहमी खोपोली आश्रमात गगनगिरी महाराजांना ट्रीटमेंट द्यायला जात असे. ओके. आणि त्यांच्याबरोबर जाण्याची सुद्धा संधी मिळालेली होती. त्यामुळे तो एक वेगळाच अनुभव असायचा. ट्रीटमेंट, गप्पा असं ते जे चालायचं ते खूपच छान होतं. गगनगिरी महाराज नेहमी त्यांना बोलावून घेत खोपोली आश्रमात. तर नंतर एक अनुभव आला मला की गगनगिरी महाराजांचे जे शिष्य आहेत आशिष महाराज, ओके, त्यांना हल्लीच मागे मला ट्रीटमेंट द्यायचा मौका मिळाला. त्यांना पण मी अशी ट्रीटमेंट दिली, संवहन चिकित्सा. आशिष महाराज जेव्हा ट्रीटमेंट झाली त्यानंतर एकदम उठून बसले आणि म्हणाले की मी अक्षरशः थॉटलेस झालो होतो थोड्या वेळासाठी. तुम्ही आता मला उठवलं नसतं तर मी असंच राहिलो असतो. ही अवस्था गाठण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणे मी सांगताना पण मला आता शहारे येतात अंगावर. आशिष महाराज नेहमी गगनगिरी महाराजांना पाठीवर घेऊन कुठेही जायचे. ते पट्ट शिष्य म्हणजे त्यांचे. त्यामुळे जो आध्यात्मिक जो सपोर्ट लागतो ह्या ट्रीटमेंट्समध्ये तो नेहमीच त्यांना मिळत आला आणि त्यांच्याकडून आम्हाला कायम मिळत आला की आध्यात्मिक सपोर्ट हा आपल्याला ट्रीटमेंटमध्ये नेहमीच लागतो. घराघरात पोचलेत अशाही व्यक्तींना तुमचा अनुभव असेल की त्यांनाही, म्हणजे जो अनुभव तुम्हाला आफ्रिकेत आला तसा भारतातला कसा अनुभव आहे? नक्कीच. इथे सुद्धा अगदी काय म्हणतात त्याला आपण, माथाडी कामगारांपासून पॉलिटिशियन्सपासून पर्यंत, तसंच पॉलिटिशियनपासून सेलिब्रिटीज म्हणजे सिने तारकांपर्यंत, या सगळ्यांपर्यंत आपण काम केलेलं आणि सगळीकडे आपल्याला त्या प्रकारचंच पावती मिळालेली आहे. तर माझ्याकडे एकदा कबीर बेदी जे आपले ॲक्टर आहेत ज्यांनी बॉलिवूड हॉलिवूड दोन्हीकडे काम केलेलं आहे आणि सगळ्यांच्या पसंतीचा ॲक्टर आहेत, तर त्यांना टेलबोनला पेन होतं आणि ते बसू नाही शकायचे. हार्ड सरफेसवर पण नाही आणि सॉफ्टफुलला पण जास्त वेळ बसू नाही शकायचे. ते नेहमीच उभे राहायचे. माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा आले खारच्या त्यावेळी ते उभेच राहिले. म्हटलं बसा, नाही बसायलाच तयार नाहीत. म्हटलं म्हणे की टेलबोनला पेन आहे, साधारण 2-3 वर्ष झाली आहेत, मी खूप उपचार केलेत, मला मुलीने सांगितलं माझ्या म्हणून मी आलो आहे. आणि त्यांची मुलगी म्हणजे पूजा बेदी. आणि पूजा बेदीचा मेजर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला होता जो आपण डिस्कस केला आहे. तर तिचं दुखणं बरं झाल्यामुळे तिने पप्पा आप जाओ उनके पास दिखा दो एक बार, तर ते नक्की आले. त्यांना मी म्हटलं, तपासल्यानंतर बघितलं मी त्यांचं टेलबोन, तर काही टेलबोनच्या ॲडजस्टमेंट केल्या आणि काही उपचार त्यांना केले. काही उपचार केल्यानंतर पहिल्याच दिवशी जेव्हा ते ट्रीटमेंट झाल्यानंतर उठून बसले ते मला आज 50% बरं वाटतंय. म्हणजे असं मला आत्तापर्यंत कोणीच केलं नव्हतं. तर म्हटलं गुड, चांगली गोष्ट आहे. मग परत दुसऱ्या दिवशी आले, परत मी त्यांना काही
ट्रीटमेंट रिपीट केल्या तशाच. टेलबोन, त्याच्या आजूबाजूच्या ॲडजस्टमेंट, लोअर स्पाईनच्या ॲडजस्टमेंट, या सगळ्या केल्या आणि ते केल्यानंतर त्यांनासुद्धा खूप बरं वाटायला लागलं. राईट. आणि साधारणतः 70-80% म्हणे मला आता बरं वाटतं आहे. तर हा अनुभव खूप चांगला होता की असं नाही की आपल्याकडे डिरेक्टली आले, त्यांनी सगळीकडचा अनुभव घेऊन सगळीकडे उपचार करून आले. आणि एखाद्याला बसताच येत नाही म्हटल्यानंतर, आणि इतका मोठा ॲक्टर कबीर बेदींसारखा, त्याला अशी अवस्था आली तर ती पाहवली नाही आपल्याला. तर त्यांचं खूप ॲप्रिसिएशन मिळालं आणि ती केस बरी केल्यामुळे खूप आनंद झाला. अशाच बरेच सेलिब्रिटीज आहेत. त्याच्यामध्ये कुणाल कपूर होता जो रंग दे बसंतीवाले. ओके. त्याला स्लिप डिस्क झालेलं होतं. ओके. आणि त्यामुळे त्याला खूप पेन होतं लोअर बॅकमध्ये. त्याला व्यायाम पण होत नव्हता त्याच्याने, आणि त्याला फिल्ममध्ये काम करायचं होतं. बरेच फिल्म्स वेटिंग होत्या. त्याला जिमिंग करता येत नव्हतं, बॉडी बिल्डिंग करता येत नव्हतं. मग तो आपल्याकडे रेग्युलर यायला लागला. तो यायला लागल्यानंतर त्याच्या हळूहळू दिवसेंदिवस त्याला फरक पडायला लागला. मग त्याने जिमिंग सुरू केलं, हळूहळू त्याने बॉडी बनवली, आणि नंतर आज त्याची पर्सनॅलिटी तुम्ही बघाल की आज छानपैकी त्याची बिल्ड आहे. तर त्यामुळे तो गौरव कपूरचा पण लोअर बॅकचं पेन होतं ते बरं झालं. असेच स्लिप डिस्क, लोअर बॅक, पद्मिनी कोल्हापुरे आल्या, त्यांना बरं वाटलं. अशा अनेक सेलिब्रिटीज आपल्याकडे येत होत्या. जसं आपण मागे बोललो विराट कोहलीपासून, WWE पण आपण WWEचं रेसलर्स आहेत ते आपले ट्रीटमेंटनी बरे झाले होते. त्याच्यामध्ये जो एक रेवन नावाचा जो होता त्याला पण कंबरदुखीचा खूप त्रास होता. ओके. आणि मग तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला काही ट्रीट केलं, त्याला ॲक्युपंक्चर आणि काही मॅन्युअल ॲडजस्टमेंट केल्या. त्याला पण खूप बरं वाटलं. म्हणजे रेवनने खरं तर माझं तिथे नाव जास्त केलं. आधी जो चार्ल्स रॉबिन्सन आला होता त्यांचा रेफरी, त्याला बरं वाटलं आणि रेवनला पण बरं वाटल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांनी टेस्टला जाऊन सांगितलं. आणि मग बुकर टी आणि ट्रिपल एच आणि रॉब वॅन्डम असे सगळे यायला लागले. तर माहीत नाही मला, पण कधी कधी असं वाटतं ना काही लोकांना की इतक्या लोकांचं तुम्ही सांगताय की पटकन बरं वाटलं, आम्हाला कधी बरं वाटणार. तर प्रत्येकाची सिच्युएशन काय आहे, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर ना त्या वेळेचं, तर त्या सगळ्या गोष्टी फार अवलंबून असतात. कोणाला किती बरं वाटणं आणि बरं होणं याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी चमत्कारच असतो असं नाही आहे. पण रिलीफ हा जर योग्य रीतीने आपण जर डायग्नोज करून ट्रीट केलं तर मान, कंबर, पाठ, गुडघे, जॉईंटचे आजार, मस्क्युलर आजार यांना नक्कीच आपण चांगला फायदा देऊ शकतो. बरं. आणि त्याच्यातनं एखाद्याची व्याधी किंवा एखादा जी दुखापत त्याच्यातून ते बाहेर येऊ शकतात. हो नक्कीच ना, कारण त्याचं आयुष्यच बदलतं ना. बरोबर. आजारी व्यक्तीचं आयुष्य फार बिकट असतं. ती व्यक्ती आजारी पडल्यामुळे त्याचं घरातलं सगळं वातावरण, ऑफिसेस, मित्रमंडळी सगळंच बिघडलेलं असतं. आपण बऱ्याच गोष्टी डेली बेसिसवर करत असतो आणि त्याच्यातनं आपल्याला दुखापती होऊ शकतात किंवा झालेल्या असतात पण माहिती नसतं, आणि नंतर मग त्या डोकं वर काढतात आणि मग आपल्याला अचानक सिव्हिअर पेन व्हायला लागतो आणि मग आपण सगळीकडे धावपळ करायला लागतो की आता काय करायचं. पण त्याच्या आधीच आपल्या गोष्टींमुळेच किंवा आपल्या पद्धती असतात काम करण्याच्या, त्याच्यामुळेच काही ना काहीतरी होत असतं. आता मला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये जे जाणवलं ते दुखायला बराच काळ किंवा ते बसण्याच्या पद्धतीमुळे का होईना, पण मला असं एका बाजूला दुखायला लागतं. आता ह्या गोष्टी मला आधी विशीत व्हायच्या नाही, 30 गाठल्यावर तर असं दुखायला वगैरे लागलेलं आहे. तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं की डे टू डे बेसिसवर काय आपण चुकीचं करतोय किंवा काय सुधारलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे डे टू डे बेसिसवर खूपच आपण चुका करत असतो. म्हणजे तुम्ही जसं ड्रायव्हिंगचं उदाहरण म्हणालात किंवा आपण झोपण्याची पद्धत, झोपण्याची गादी, बसण्याची गोष्ट, तर मला असं म्हणायचं आहे की नाही, आपल्याला ना काही गोष्टी एकतर दान करायला पाहिजेत किंवा फेकून द्यायला पाहिजेत. ओके. आता तुम्ही म्हणाल असं काय आहे, असं कुठल्या गोष्टी आहेत? त्यामुळे आपल्या घरात जर सोफा असेल, सोफा, नरम सोफा हा अतिशय आपला दुश्मन आहे. ओके. स्पाईनसाठी. कारण मग स्पाईनचा जो नॅचरल कर्व असतो तो त्यामध्ये बिघडतो. कारण ज्या पद्धतीने आपण सोफ्यावर बसतो, तो सोफा ज्या पद्धतीने आत जातो बसल्यावर, आणि त्यानंतर जे स्पाईनवर प्रेशर येतं ते खूप त्रासदायक असतं. ओके. म्हणजे आम्ही पहिल्यांदा विचारतो पेशंटना की तुम्ही सोफावर बसता का? सोफा विकून टाका, नाही तर बसणं बंद करा.
कारण आम्ही ट्रीट करणार, आम्ही ॲडजस्टमेंट करणार आणि तुम्ही जाऊन परत सोफ्यावर बसणार, परत ती ॲडजस्टमेंट बिघडणार आणि परत तेच करत राहणार. तुम्ही म्हणणार आम्ही इतके दिवस येतोय, आमचं पेन अजून बरं नाही वाटत. ट्रीटमेंट करून गेलो की बरं वाटतं, दुसऱ्या वर्षी परत दुखायला लागतं. सवयी. तर ही सवय आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याकडच्या बेड्स आहेत ज्या त्या खूपच आपल्याला सॉफ्ट बेड असेल तर झोपायला नाही पाहिजे. पूर्वीच्या काळी कापसाच्या बेड्स असायच्या, पण तो कापूस वेगळा असायचा. आत्ता तुम्ही कापसाची गादी जर केली तर ती चालणार नाही आहे, कारण आत्ता जो कापूस मिळतो तो चांगला कापूस नाही आहे, क्वालिटी ऑफ कापूस. बरोबर. ते पॉलिस्टर आणि ते सगळं काय यूज मिक्स करतात. पण पूर्वीचा जो कापूस होता तो खूप छान असायचा. तर तो असेल तर ती गादी ठीक आहे, ती पण वेळच्या वेळी रिपेअर करायला पाहिजे. खाली झोपणं टाळायला पाहिजे. खाली तुम्ही बरेच जण म्हणतात की आता बॅक पेन झालं, आता आपण खाली झोपूया, कडक गादीवर झोपूया किंवा फळी टाकून झोपूया. हे अतिशय वाईट आहे. इतकं कडक काय करायची गरज नसते. काय होतं त्याने? किंवा तुम्ही जर खाली झोपलात ना, एकदा तुम्ही खाली बसाल, झोपाल, पण उठताना जे चेंजेस होणार आहेत ना, उठताना पायावर, कमरेवर, मणक्यांवर जे प्रेशर येतं ते अतिशय वाईट असतं आणि त्याची चमक बसते, ती जास्त त्रासदायक ठरू शकते. किंवा मग जमिनीतला आलेला ओलावा, थंडपणा याने सुद्धा बॅक पेन वाढू शकतं. त्यामुळे खाली झोपणं टाळावं. बेडवर झोपू शकता तुम्ही, म्हणजे एकदम सॉफ्ट पण नाही, एकदम हार्ड पण नाही, मीडियम सॉफ्ट जे हार्ड बेड असतो ते आजकाल खूप चांगल्या पद्धतीचे मिळतात. तर त्या बेडवर आपण झोपणं नेहमीच चांगलं आहे. उशासुद्धा आपल्याला कुशीवर झोपताना एक खांदा आणि मानेच्या मधली जी गॅप आहे ती भरून काढण्यासाठी जर कुशीवर झोपत असाल तर उशी वापरणं योग्य आहे. अदरवाईज पातळ उशी किंवा पातळ चादरीची घडी डोक्याखाली घेऊन राहणं ते जास्त उपयोगाचं आहे. कधी कधी आपण हात घेतो मानेखाली आणि रात्रभर तसाच राहतो आणि म्हणतो की माझा हात आता असं काय नम झाला, दुखा लागला. तर एकाच अवस्थेत राहिल्यामुळे तसं. तर तशी जर सवय असेल डोक्याखाली हात घेऊन झोपायची तर ती बदलायला पाहिजे. कारण एकाच अवस्थेमध्ये राहिल्याने तुम्हाला पेन हे होणारच आहे. पंखा डोक्यावर नको. पंखा अगदी शेजारी असेल तर बेटर आहे, पण डिरेक्टली पंखा, फॅन असं करून सुद्धा लोक पंखा आणि AC, म्हणजे AC पण सुरू आहे, त्याचा पण अंगावर वारा येतो, फॅन पण आहे, त्या गोष्टी अतिशय वाईट आहेत. आंघोळ करून आल्यानंतर केस सुकवण्यासाठी पंखा खूप जोरात केला जातो, त्याने सुद्धा वेगवेगळे त्रास होऊ शकतात शरीरामध्ये. फेशियल पॅरालिसिस सारखा आजार त्याने होऊ शकतो कोल्डनेसमुळे. त्यामुळे पंख्याखाली केस सुकवणं. सलूनमध्ये जाताना तिकडे शॅम्पूइंग करतात, त्यावेळी मान पूर्ण अशी मागे जाते, त्यामुळेच मला स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो, नेक पेन होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे की पुढे वाकून जर केस धुत असेल सलूनमध्ये तर ठीक आहे, पण अशा पद्धतीने जेव्हा ते जातात त्यावेळी ते बिलकुल करू नये. मागच्या बाजूने शॅम्पूइंग किंवा केस वॉश करणं. अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही जसं गाडी चालवताना म्हटलं की स्टिअरिंग आणि आपलं अंतर किती पाहिजे ते डिस्टन्स पण आपल्याला पाहिजे. नेमकं काय होतं की आपण जेव्हा पाय आपण ठेवतो एक्सिलेटरवर आणि मग ब्रेकवर, जर आपलं ऑटोमॅटिक गाडी असेल तर आपण फक्त उजवा पाय वापरतो आणि जर गिअरवाली असेल तर आपण दोन्ही पाय वापरतो, कारण क्लचचा पण आपण वापर करत असतो. तर त्यामुळे जर तुम्ही ऑटोमॅटिक गाडी चालवत असाल आणि सतत एक्सिलेटरवर पाय असेल तर आपला हॅमस्ट्रिंग मसल दुखावतो, तो खेचला जातो आणि तो खेचला गेल्यामुळे त्याचं पेन लोअर बॅकपर्यंत जातं आणि मग SI जॉईंटपर्यंत त्याचं प्रेशर जातं आणि बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं पेन सायटिकासारखं वाटत असतं. त्यामुळे एकदम खूप जवळ पण आपण शेअरिंगच्या जाऊ नये, खूप दूर पण जाऊ नये, एक नॉर्मल अंतर ठेवावं. किंवा मग आपलं जे बूट असतात त्याला जर हिल असेल थोडंफार तर आपल्या एक्सिलेटरवर जो पाय असतो तो इझिली आपल्याला वापरता येईल. अशा पद्धतीने तो अँगल ठेवणं आवश्यक आहे. तर बऱ्याच वेळेला आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला लगेच कळतं की किती ड्रायव्हिंग केली तुम्ही. अनेक पेशंट येतात की अशा पद्धतीचं पेन आहे. आम्ही सांगतो किती ड्रायव्हिंग केली, लॉंग ड्रायव्हिंग करून आले तर म्हणे हो, लगेच पकडलं जातं. ट्रेकिंगला गेले आणि पेन झालं तर आम्ही ओळखतो बरोबर की ज्या प्रकारचं पेन आहे त्या प्रकारे त्या वेगवेगळ्या अवयव, वेगवेगळ्या स्नायूंवर ते झालेलं असतं, कॉम्प्युटरवर काम आलेलं आहे. त्यामुळे सतत बसल्यामुळे मांडीचे स्नायू शॉर्ट्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग तुम्ही वेगवेगळी काय ॲक्टिव्हिटी करायला गेले की त्या कॉन्ट्रॅक्शनमध्येच तुम्ही ॲक्टिव्हिटी करायला जाता आणि मग आपल्याला दुखापत होते, इंजुरी होते, पेन होतं. त्यामुळे
बरेचसे स्नायू आपण वापरतच नाही आणि न वापरलेले स्नायूंना इझिली दुखापत होते, कारण ते शॉर्ट झालेले असतात, कॉन्ट्रॅक्शनमध्ये गेलेले असतात. म्हणून तुम्ही अचानकपणे खेळायला गेलात, पिकनिकला गेलात, धावायला गेलात की तुम्हाला इंजुरी होते. जिममध्ये जाणं आहे, जिममध्ये गेल्यावर पण इंजुरी होते. तिथे कसे व्यायाम करायला पाहिजेत याच्या पण काही पद्धती आहेत. बरोबर, ते सगळं फॉलो केलं आपण, मग आपल्याला इंजुरी नाही होणार. त्यामुळे वेगवेगळ्या स्नायूंना आपल्याला जर नीट व्यायाम देता आला तर आपल्याला खूप छानपैकी आपलं शरीर राहू शकतं. त्यामुळे मग आपल्याला मान, कंबर, गुडघे यांची दुखणी होणार नाहीत. हल्ली स्लिप डिस्कचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, सायटिकाचं प्रमाण वाढलेलं आहे. जेव्हा हे कमरेच्या पाठीच्या भागात अशा प्रकारच्या वेदना होतात, जसं डिस्बल, स्लिप डिस्कसारखं, अशा वेळेला बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे की विसेरा म्हणजे पोट, आपलं जे पोट आहे त्यामध्ये सुद्धा स्नायू आहेत. पोट म्हणजे फक्त आतड्या नाही आहेत. ओके. तर वेगवेगळे स्नायू तिथे आहेत आपल्या पोटामध्ये, तिथे गँग्लियाज आहेत. तर तिकडे सुद्धा वेगवेगळे स्पॅझम्स आणि आलेले असतात, मसल शॉर्ट झालेले असतात का, आणि ते काढण्यासाठी आपल्याला विसेरल मॅनिप्युलेशन करावं लागतं. म्हणजे ॲब्डोमिनल मसाज हा वेगळ्या पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने केला जातो. त्याला ऑस्टिओपॅथीमध्ये विसेरल मॅनिप्युलेशन असतं. ओके. तर ते जर विसेरामध्ये आम्ही हातांनी ते मॅनिप्युलेट करतो आणि मग तिकडचं ते प्रेशर रिलीज केल्यानंतर कमरेतलं पेन जातं आणि मग कमरेचा जो शेप आहे, जो लॉर्डोसिस किंवा कायफोटिक पोश्चर झालेलं असेल तर ते जर ते एक्स्ट्रा वाढलेलं असेल किंवा लॉस झालेलं असेल तर ते रिकवर होतं. तर त्यामुळे पोटाचा मसाज फक्त कंबर दुखते म्हणजे कमरेलाच ट्रीटमेंट करायला पाहिजे असं नाही. तर पोटावर ॲक्युपंक्चर, मसाज, कपिंग, ग्वाशा अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि विसेरल मॅनिप्युलेशन. विसेरल मॅनिप्युलेशन तर हल्ली खूपच आता पॉप्युलर होत लागलं, माहीत होत चाललं आहे लोकांना की आपल्या पोटाचा मसाज केल्याने कंबरदुखीला खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आल्या, त्याचा जर अंतर्भाव आपल्या ट्रीटमेंटमध्ये केला तर आपल्याला जी सर्जरीची भीती वाटत असते त्यापासून आपण दूर होऊ शकतो आणि नैसर्गिकपणे आपण बरे होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पथ्य पाळणं, आपल्याला रेस्ट घेणं, आपला नेहमीचं दिनचर्या नीट करणं, या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण ऑपरेशनपासून आपण दूर राहू शकतो. म्हणजे डिस्बल्ज असो, प्रोट्रुजन असो किंवा मग एक्स्ट्रुजनच्या पण काही केसेस असतात, त्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे दुखणं हे आपली जे असतात शरीरामध्ये ते आपला शत्रू नाही आहे, ते आपला मित्र आहे. तो सांगतोय आपल्याला की बाबा बघ माझ्याकडे, मी रडतोय, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. इंडिकेशन आहे. आणि तीच इंडिकेशन डॉक्टरांनी आणि ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी ओळखणं आणि त्याकडे चांगल्या दृष्टीने पाहणं इम्पॉर्टंट आहे. आणि अशामुळे आपल्याला वेगवेगळे स्नायू कळतात. अरे नाही, माझा हा हाताचा स्नायू चांगला आहे, पण ह्या हाताचा स्नायू मी तेवढंच वेट घेतलंय पण हा दुखायला लागलाय. म्हणजे त्या मशीनमध्ये प्रॉब्लेम नाही, डंबेलमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, हा प्रॉब्लेम माझ्यात आहे, मग त्याच्यावर मला काम करायला पाहिजे. बरोबर. मग असं करून आपल्याला काम करा. त्यामुळे कुठलाही व्यायाम केला की 8 दिवस अंग दुखणार, जड होणार, चालताना येणार, उकिडवं बसताना येणार, खूप काही गोष्टी नाही होणार. पण नेटाने जर आपण ते तसंच पुढे सुरू ठेवलं तर आपल्याला कुठलाही व्यायाम शेवटी सपोर्ट करणार आहे आणि तुमचं शरीर पुढे जाऊन दृष्टपुष्ट होणार. त्यामुळे व्यायामाला घाबरू नका, सोअरनेसला घाबरू नका, काही नुकसान नाही होणार आहे. मी जेव्हा योगा शिकत होतो त्यावेळेस अंबिका योगकुटीचे निकम गुरुजी म्हणून खूप प्रसिद्ध गुरुजी होते आणि त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांचे अनेक सेंटर्स आहेत आज महाराष्ट्रात. तर त्यांनी मला स्वतः शिकवलेलं आहे. तर त्यांनी शिकवताना किती छान पद्धतीने योग शिकवलेला आहे. म्हणजे कुठेही घाई नाही, काही नाही. सगळे पहिल्यांदा यमनियमांचा अभ्यास, मग आसनांचा अभ्यास करून घेतला. साधारण 2-2.5 वर्ष आसनांचा अभ्यास केल्यानंतर मग त्याने मला प्राणायामाच्या क्लासला ॲडमिशन दिली. पहिल्या दिवसापासून कपालभाती कर, हे कर, ते कर, भस्त्रिका कर असं नाही सुरू केलं. त्यांनी व्यवस्थितरित्या स्थिर सुखम आसनम, ते स्थिर झालं माझं आसनं, त्याच्यानंतर प्राणायाम. अशा पद्धतीचे गुरु मला सापडले. जसं निकम गुरुजी सापडले मला जपानमध्ये, पाम कॉलेजमध्ये मला यामाहाटा सरनी खूप छानपैकी ऑस्टिओपॅथीचं शिक्षण दिलं, कारण ते अमेरिकेत पण बरेच वर्ष होते, ओरिजिनल जपानचे. आणि मग जपानमध्ये त्यांनी पाम कॉलेज सुरू केलं जे रिकॉग्नाइज आहे. तिथे मी त्यांच्याकडे कोर्स केला, डिप्लोमा केला. त्यांच्याकडे खूप गोष्टी मला ॲडजस्टमेंट बॉडीमध्ये, स्पाईनच्या, जॉईंट्सच्या
ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट कशा करायच्या ते शिकायला मिळालं. त्याच्यानंतर मी थायलंडमध्ये चांगमायमध्ये तिथलं ट्रॅडिशनल गोष्टी आहेत काही. टोक्सेन नावाची एक ट्रीटमेंट आहे, ती मी तिथे जाऊन शिकलो. तिथे अमाटा रॉट म्हणून एक ट्रीटमेंट आहे, जे तिथले बौद्ध साधू ही ट्रीटमेंट करायचे. अमाटा रॉट म्हणून एक बांबूसारखं लांब असं एक स्टिक असायची, त्याच्यापुढे त्याला ते बुद्धाचं नख म्हणायचे आणि ते तशा प्रकारचं एक मेटलची वस्तू असायची आणि त्याने ते ट्रीट करायचे. तर ती ट्रीटमेंट कोणालाच माहीत नाही, ती मी जाऊन तिकडे शिकलो चांगमाय शहरामध्ये. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला असं वाटतंय की इथे त्या वापरायला पाहिजेत. ह्या रुग्णाला आपल्याला ही जर ॲडिशनल केलं तर फायदा होईल. काही लोकांना त्याची गरज नसते. बऱ्याचदा असं वाटतं की अरे ही ट्रीटमेंट मला का नाही करत, ही तर तुम्ही तिकडे आम्ही बघितली होती टी व्हीवर किंवा तुमच्या चॅनलवर, पण तुम्ही आम्हाला करत नाही आहे. म्हणजे तुम्हाला गरज नसेल तर ते उगाचच करण्यात अर्थ नसतो. ज्या ज्या गोष्टींची गरज आहे एखाद्या रुग्णाला त्याच ट्रीटमेंट आपण करतो. फक्त आपल्या भात्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या कधी कुठे उपयोगी पडतील या माहीत नसतात, त्यामुळे आपण त्या गोष्टी शिकत असतो. चीनमध्ये मी जेव्हा गेलो तिथे सुद्धा खूप गोष्टी मी शिकून आलो. मी साधारण एक 23-24 वर्षापूर्वी मी चीनमध्ये गेलो आणि चीनमध्ये आम्ही इंडियातनं आम्ही 4 जण सिलेक्ट झालो होतो तिथे. त्यातनं एक दिल्लीचे डॉक्टर होते, डॉक्टर रमण कपूर, ज्यांना नंतर पद्मश्री अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये. तर त्या शास्त्राच्या नावाने त्यांना पद्मश्री मिळाली. ते पहिल्यांदाच मिळालं ते असं त्यांना, म्हणजे इतकं काम ते इथे मान्य झालं. तर त्यावेळी ते होते, मी होतो, दादासाहेब फाळके जे आहेत आपले, त्यांनी सिनेमा आणला आपल्याकडे, त्यांचे नातू किरण फाळके ते होते आणि शेट्टे म्हणून, असं 4 जण आम्ही सिलेक्ट झालो. आणि आम्ही जाऊन तिकडे एक वँजिंग हॉस्पिटल आणि मोठं युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही शिकलो. जिथे जाईन तिथे नवीन गोष्ट आपल्या रुग्णांसाठी, इंडियात भारतीय रुग्णांना कसं लवकरात लवकर आपल्याला बरं करता येईल यासाठी जे काही शास्त्र शिकायला मिळते ते शिकत गेलो. अमेरिकेत गेलो, अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रिगर पॉईंट, मायोफेशियल ट्रिगर पॉईंट याच्यासाठी तिथे शिक्षण घेतलं. त्याचा फायदा मला खूप झाला. तिथे अनेक गोष्टी कळल्या, नवीन ॲडव्हान्स रिसर्च काय सुरू आहे ते कळले. खूप मिसकन्सेप्शन्स होते ते डोक्यातनं निघून गेले. तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणे वापर मला रुग्णांना करता आला आणि तो करतोय मी. आणि अजूनही मी शिकतोय, अजूनही वेगवेगळ्या मास्टर्सकडे जातो. या भागात विविध ठिकाणी जाऊन आलो, विविध अनुभव ऐकले. जर का ह्या सगळ्याला कन्क्लुडिंग काहीतरी आपल्याला सांगायचं असेल तर काय तुम्हाला एखादा थॉट मांडावा असं वाटेल? मला असं वाटतं की लिसन टू युअर बॉडी. ओके, आपल्या शरीराचं ऐका. शरीर नेहमी आपल्याला सूचना देत असतं आणि आपण मग त्याला मलम लाव, स्प्रे लाव, पेन किलर घे असं करून दाबत असतो, थोबाडीत मारत असतो, गप्प बस. म्हणजे रडणाऱ्या मुलाला जसं आपण त्याला गप्प बस पण तो का रडतोय विचारत नाही, तसं आपल्या शरीरामध्ये पण रडणं सुरू आहे आणि ते सांगतंय कुठल्या तरी गोष्टींनी. हो की नाही? म्हणजे खूप ॲसिडिटी होते ते काहीतरी सांगतंय, कुठेतरी चमक येते ते सांगतंय. सकाळी उठल्यावर आपल्याला तासभर नीट चालता येत नाही, उभं राहता येत नाही, पण गरम पाण्याने आंघोळ केल्यावर आपण ठीक होतो. म्हणजे आपण चांगले आहोत का? तर नाही. मग अशा कुठल्या गोष्टींनी आपण तात्पुरतं गोष्टी करतो आणि आपण आपलं काम निभावून नेतो. तर ते निभावून न नेता नेहमी रूट कॉजकडे पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की तुमच्या शरीराचं ऐका. शरीर हे नेहमी सांगत असतं आणि शरीरातली दुखणी असतात ते शत्रू नसून ते आपले मित्र आहेत, त्याचं ऐका. शरीरात एक डॉक्टर तिथे लपलेला आहे आणि तो एक डिवाईन शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे. ती शरीरात देवाने सुद्धा ही आपल्याला रचना केलेली आहे अशा प्रकारे की त्याला जर काही होत असेल शरीरामध्ये तर ते आपल्याला नेहमी सांगत असतं. तर मला वाटतं ऐका, शरीराचा ऐका. कमाल, मस्त सुंदर थॉट तुम्ही इथे आपल्याबरोबर शेअर केलात आणि तो थॉट आपल्या आजच्या भागात विविध ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालेलाच आहे. आज तुम्ही वेळात वेळ काढून वायफळ कुतूहलचा भाग झालात आणि आम्हाला एवढी सुंदर किस्से, सुंदर माहिती दिलीत, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी भागाच्या सुरुवातीला पण सगळ्यांना सांगितलं आहे की जर का कोणाला काही वेदना होत असतील किंवा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील, काही अशी सिच्युएशन असेल तर ते डायरेक्टली तुम्हाला येऊन भेटू शकतात, तुमच्या क्लिनिकला, तुमच्या टीमला येऊन भेटू शकतात. आपली मुंबईमध्ये बोरिवली, दादर, ठाणे आणि पुणे अशी 4 सेंटर्स आहेत. त्याचे डिटेल्स मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत, कॉमेंटमध्ये पण टाकलेले आहेत. तर तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर थेट संपर्क साधू शकता. आणि पुन्हा एकदा तुम्ही आज वेळात वेळ
काढून इथे आलात आणि आम्हाला आमच्यावर मस्त गप्पा मारण्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू व्हेरी मच.